नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी सिंचन घोटाळ्याचा बॉम्ब फोडलाय। आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कंत्राटदारांकडून कमिशन घेतल्याचा सनसनाटी आरोप महाजनांनी केलाय। या प्रकरणी महाजनांची नार्को टेस्ट करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे, तर राष्ट्रवादीचं हे आव्हान महाजनांनी तात्काळ स्वीकारलं आहे। आघाडीच्या मंत्र्यांनी केले सिंचन घोटाळे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा आरोप, कंत्राटदारांकडून माजी मंत्र्यांनी घेतलं कमिशन। गिरीश महाजनांनी केला सनसनाटी पर्दाफाश। जलसंपदा खात्यात पाणी नेमकं कुठं मुरतंय याचा खळबळजनक गौप्यस्फोटच गिरीश महाजनांनी केलाय। सिंचन खात्यातील करोडो रुपयांच्या घोटाळ्यांवरून आघाडी सरकार आधीच बदनाम झालंय। माजी जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या एसीबी चौकशीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे पवार आणि तटकरे गोत्यात आले असतानाच आता विद्यमान जलसंपदा मंत्र्यांनी मोठा पर्दाफाश केलाय। कंत्राटदार मंत्र्यांना किती आणि कशी टक्केवारी देत होते याचा लेखाजोखाच महाजनांनी उघड केला। जलसंपदा खातं हे खूप बदनाम झालेलं खातं आहे। सर्व लोकांचं लक्ष या खात्याकडे असतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की खात्यांना सध्या आम्ही स्टे केलेला आहे। चौकशी करून नीट सगळे एस्टिमेटची तपासणी करून आम्ही या ठिकाणी पुन्हा विचार करू किंवा सरळ त्या ठिकाणी पुन्हा रिटेंडर करू असं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं। आणि हे खरं आहे, हे झाल्यावर माझ्याकडे काही लोक फिरकायला लागलीत। काही लोक म्हणजे सगळ्या लोकांना आम्ही जमा करतो। पूर्वीचे मंत्री काय घेत होते तुम्हाला कल्पना आहे। पूर्वीचा रेट 10% होता, 12%चाही होता, हे उघड बोललं जातं। मला वाटतं पुण्याच्या एका ठेकेदाराने तर अगदी हिशोबच सांगितला 22%चा की कसे पैसे कुणाला द्यावे लागत होते म्हणून। मला वाटतं हा सगळा भ्रष्टाचार सुरू आहे। महाजनांच्या या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे धाबे दणाणलेत। जलसंपदा खात्यातल्या कंत्राटदारांनी आपणाला 100 कोटींची लाच देऊ केल्याचा आरोप मध्यंतरी गिरीश महाजनांनी केला होता। त्यावेळी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे गुन्हा का दाखल केला नाही, त्या कंत्राटदारांची नावं उघड का केली नाहीत, असे सवाल राष्ट्रवादीने केलेत। एवढंच नव्हे तर महाजनांची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। आमची एकच मागणी आहे की गिरीश महाजनांनी त्यावेळी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार का नोंदवली नाही, त्यांचा अटक का झाला नाही। मला वाटतं कुठेतरी हे ठेकेदार त्यांचे पक्षाचे जे संचयिती आणि बगाडी हे लोक आहे का हे शंका निर्माण होते। त्यासाठी तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे। गिरीश महाजन जर नाव सांगत नसतील तर त्यांच्या नार्को ॲनालिसिस टेस्ट केलं पाहिजे, जेणेकरून काय खरं आहे जनतेसमोर आलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। दरम्यान नार्को टेस्टचं राष्ट्रवादीचं हे आव्हान गिरीश महाजनांनी स्वीकारलं। एवढंच नव्हे तर अजित पवार आणि सुनील तटकरेंचीही नार्को टेस्ट करा असं प्रति आव्हानही त्यांनी दिलंय। नार्को टेस्ट हा त्याच्यावर एक चांगला उपाय आहे। मला वाटतं कुठे कागदपत्रांची आवश्यकता नाही, कुठे कोर्ट कचेरीची आवश्यकता नाही। आणि आम्ही उद्या 3 जण त्यांना म्हणा तुमच्या नेत्यांना तुम्ही आणा आणि मी इकडनं मुंबईला निघतोय, 3घांची नार्को टेस्ट करून टाका। गिरीश महाजनांच्या प्रति आव्हानामुळे हे प्रकरण आता आणखीनच चिघळलंय। आता एकदा होऊनच जाऊ द्या, म्हणजे सिंचन घोटाळ्यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी स्पष्ट होईल। मुंबईहून दीपक भातुसेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।